तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर शहर में महापुरुषों के पुतले की बड़ी दुरावस्था हुई है। महानगर पालिका के पुतले की स्वच्छता एवं देखरेख की ओर दुर्लक्ष हुआ है। दुरावस्था में रहे पुतले की स्वच्छता करने का संकल्प टीम ओमी कलानी इन्होंने किया है। भारत में दीपावली त्योहार को विशेष महत्व है। दीपावली त्योहार को घर की स्वच्छता की जाती है, जिससे शहर के महापुरुषों के पुतलों को भी स्वच्छ किया जाना चाहिए। ऐसा संकल्प टीओके ने किया है। शहर के सभी महापुरुषों के पुतले की स्वच्छता की जाने वाली है। ऐसी जानकारी पंकज त्रिलोकानी इन्होंने दी है। उक्त जानकारी डेली न्यूज के उप संपादक सरफराज खान इन्होंने दी है। देखिए, ये जो भी काम होगा वो बिल्कुल टीओके अपने खर्चे से कर रही है। उसके बाद जो आप बोल रहे हो प्रशासन की तरफ से फंड वगैरह आते हैं, मैंने पहले ही कहा ये त्यौहार होने के बाद मैं आप पत्रकार भाइयों से भी निवेदन करूँ, आप भी इसमें हेल्प कीजिए और हम जो निवेदन पत्र देंगे और आप जो बोल रहे हैं घोटाले, वो उसमें भी उजागर करने के, क्योंकि पत्रकारों का बहुत बड़ा रोल होता है ये सब उजागर करने में, वो आप उजागर करेंगे और आगे हम बिल्कुल आयुक्त साहब से मिलके ये बातों पे ध्यान दिलाएंगे और आगे जैसे हमारे महापुरुषों के पुतलों की जो कंडीशन है वो अच्छे से रख रखा हो और हमारे शहर की शान बनी रहे। धन्यवाद। शिवसेना युवा सेना विभागीय शाखा वायलेनगर कल्याण पश्चिम शिवसेना विभाग प्रमुख तथा पूर्व नगर सेवक सुनील वायले इन्होंने कोरोना के महामारी के कारण अपना जन्मदिन समाज सेवा के साथ मनाया। उनके जन्मदिन के अवसर पर वैद्यकीय जांच शिविर आयोजित किया गया, जिसका लाभ कई नागरिकों ने लिया। इसके साथ ही उनके द्वारा अवयव दान शिविर का भी आयोजन किया गया। इसके लिए सैकड़ों नागरिकों ने अपने अवयव दान करने का संकल्प किया। इस समय निखिल पाटिल, डॉक्टर संजय रकीबे, डॉक्टर सतीश पाटिल, प्रमोद जी सोनावने, प्रदीप जी शिंदे, नगर सेविका शालिनी, सुनील वायले सहित कई मान्यवर व्यक्ति उपस्थित थे। अवयव दान यह संकल्प नीलेश सकपाल इनका था। इस समय शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत पाटिल, संजय मोरे, कार्यालय प्रमुख संजय पवार, शाखा अधिकारी सागर शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित थे। सोशल डिस्टेंसिंग का पालन कर कार्यक्रम का आयोजन किया गया। ऐसी जानकारी इम्तियाज खान इन्होंने दी है। मला वाटतं त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा तो सोडून बाकी त्यांची मला वाटतं 70 वर्षाची आई वडील सर्व या ठिकाणी आलेले आहेत। देहदानाचं महत्त्व डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलंय की पण आपल्याला वाटत होतं की देहदान दिल्यानंतर मग लगेच आपल्या बॉडीची विटंबना, कारण मला ते त्याच्याबद्दल जास्त नॉलेज नाही आणि मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, मी डॉक्टर नाही। पण आज मी पण त्यावेळी प्रयोग केला की पहिले फॉर्म आपण भरायचा, म्हणजे आपण स्वतःपासून सुरुवात करायची, नाहीतर लोकांसाठी ब्रह्मज्ञानाने आपण कोरडे भाषा काही असू दे। मी माझी सुरुवात रक्तदानाचा कॅम्प लावला तरी मी प्रथम रक्त देतो आणि मग दुसऱ्यांचं आम्ही द्यायला लावतो। माझं नाव अनिता ज्ञानेश्वर राठोड, मी राहते नेबुला दर्शन वायलेनगरमध्ये। आमच्या वायलेनगरचे श्री सुनील वायले यांनी जो अवयव दानाचा संकल्प केलेला आहे तो अतिशय चांगला आहे की आपण अवयव दान केल्याने एखाद्याचा उपयोग होतो। एखाद्याला अवयव दान केल्याने आपल्यालाही पुण्य लाभतं आणि अवयव दान हे केलं सगळ्यात श्रेष्ठ आहे। आज आमच्या विभागाचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख सन्मान्य श्री सुनील राजाराम वायले साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। वाढदिवस तर फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतात। आज फटाके उडून केले जातात, परंतु हे एक आमचं वैभव आहे, वायलेनगर विभागाचं खडकपाडा विभागाची शान आहे। त्यामध्ये सुनील वायले साहेब त्यांनी हा अवयवदानाचा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या या अवयवदानाच्या संकल्पनामध्ये मी सुद्धा सहभागी झालेलो आहे। मी आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये येत असताना माझ्या सर्व कुटुंबियांना सांगितलं आहे की मी आज अवयवदानाचा संकल्प करत आहे। माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरामध्ये जे अवयव आहेत ते अवयव हे स्वर्गामध्ये न जाता या पृथ्वी तलावावरच राहिले पाहिजे। माझ्या अवयवामुळे कोणाला तरी आयुष्य लाभलं पाहिजे, कोणाला तरी जीवनदान लाभलं पाहिजे आणि श्री सुनील वायले साहेब यांनी आज या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा जो अवयवदानाचा संकल्प आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि सर्व लोकांनी त्याचा एक आदर्श घेतला पाहिजे आणि अवयवदानाच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। आताच आपल्याला डॉक्टर महेश रिजिवे यांनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये तामिळनाडू हे राज्य महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, परंतु
तरी सुद्धा 2019 सालामध्ये केवळ 19 लोकांनी आपला अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. तर ही बाब निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. जर लाखोनी लोक मृत्यूअभावी हृदयाअभावी जर मृत्यू पावत असतील आणि आपण जर आपले अवयव देऊन त्यांना जर जीवनदान देऊ शकणार असेल तर आपण नक्कीच या अवयवदान संकल्पनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या या लाडक्या नेतृत्वाचा एक वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या अंदाजाने साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. कल्याण डोंबिवली महानगर पालिका के महत्वाकांक्षी प्रकल्प रहे रिंग रोड प्रकल्प विवादों के घेरे में आए हैं. इस प्रकल्प के बाधित नागरिकों का पुनर्वसन का मुद्दा प्रलंबित है. प्रकल्प बाधितों को योग्य मुआवजा नहीं मिलता तब तक सड़क होने नहीं दूंगा, ऐसी भूमिका मन से विधायक राजू पाटिल इन्होंने ली. राजू पाटिल इन्होंने प्रकल्प बाधितों की भेंट ली. 6 साल पहले सड़क का प्लान तैयार हुआ था, इसके बाद भी मकान कैसे बांधे गए. अधिकारियों की मिलीभगत के कारण मकान बांधे जाते हैं और बाद में इन पर ही कार्रवाई की जाती है, ऐसा गंभीर आरोप राजू पाटिल इन्होंने लगाया है. ऐसी जानकारी इम्तियाज खान इन्होंने दी है. दिवसापूर्वी मी सोशल मीडियावर पाहिलं होतं की आटाळी गावामध्ये असं या लोकांची समस्या आहे की रिंग रूटमध्ये जे बाधित होते त्यांना कोणताही मोबदला न देता घरं तोडायची नोटीस पाठवलेली आहे. तर मी माझ्या इथल्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांची एक मीटिंग केली आणि वस्तुस्थिती काय ते त्यांच्याकडनं समजावून घेतलेली आणि त्यानंतर आज त्यांना आश्वासन दिलेलं की मी इथे येऊन परिस्थिती बघून घेतो आणि जे जे करता येईल ते करू. आम्ही इथली घरं तुटू देणार नाही. त्यांना काय मोबदला द्यायचा असेल, घरं तुटली तर घराच्या बदली घरं कशी मिळतील त्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत. ते झाल्याशिवाय इथनं रस्ता जाऊ देणार नाही हेही त्यांना सांगितलं आहे आणि येत्या अधिवेशनात या विषयावर मी प्रश्नसुद्धा मांडणार आहे. परंतु त्याच वेळेस हेही सांगावंसं वाटतं की हे सर्व घडत असताना 2014पासून इथे जर रिंग रूट आला असेल आणि ते सगळं तुमच्या प्लॅनिंगमध्ये असेल तर ते सगळं असताना पण इथे बाकीची घरं झाली कशी. पालिकेचे अधिकारी संगनमताने इथे घरं बांधून देणार, त्यासाठी पैसे घेणार आणि नंतर अशा लोकांनी घरं घेतल्यावर ती घरं तोडायला येणार. एकीकडे आमचा 90 फीट जो रस्ता आहे पत्री पुलाला येतो तिथे माझी महापौरांची थोडीशी जागा बाधित होते, ती अजून पालिका घेऊ शकत नाही आहे. शिवसेनेचा पदाधिकारी आहे तो माणूस, त्यांची जागा घेत नाही आहे, ते देत नाही म्हणून त्यांना तसंच मोकाट सोडले आणि इथे गरीब कोणी बोलायला नाही म्हणून यांना असं त्रास देतील तर हेच आम्ही चालू देणार नाही आहे. आम्ही यांना हेच सांगायला आलेलो की 100% त्यांच्या पाठीशी आहोत मी आणि त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सर त्यांच्याकडे टॅक्स पावती आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे, सर्व आहे, काय बोलणार सर्व आहे. अहो अख्खी KDMC इव्हन KDMCचा कार्यालय हा सुद्धा अनधिकृत आहे. हे कुठल्या तोंडाने आकला शिकवायला येतात. हा जो रोड आहे याची अलाइनमेंट चेंज केलेली आहे, ती का केली या सर्व गोष्टी आम्ही तपासून बघणार आहोत आणि जेव्हा जिथे ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत आम्ही बोलणार आहोत. त्यांचे प्रश्न त्या भाषेत तिथे मांडणार आम्ही. वाल्दुनी नदी का उगम स्थान GIPR टैंक में हुआ स्वच्छता अभियान. वाल्दुनी नदी का उगम स्थान GIPR टैंक जो अमरनाथ MIDC में स्थित है, वहां पर बड़े पैमाने पर जाने वाले सैलानी प्रवासियों, गाड़ी धोने वाले शराबियों द्वारा फेंके गए जमा कचरे को निकालकर GIPR टैंक को कचरा मुक्त करने का कार्य दिनांक 7 नवंबर की सुबह 8 बजे जाकर उल्लासनगर की सामाजिक संस्था सिटीजन फाउंडेशन ने किया है. इस महान कार्य में उनका साथ अमरनाथ नगरपालिका और अमरनाथ साइकिलिस्ट ग्रुप ने दिया. जल नहीं तो जीवन नहीं, कोई हरियाली नहीं, कोई वातावरण नहीं. इस ब्रीद वाक्यों को ध्यान में रखते हुए सिटीजन फाउंडेशन में युवाओं ने आज स्वच्छता अभियान चलाया. GIPR टैंक काकोले तालाब से निर्माल्य और कचरा निकालने का महान पर्यावरण युक्त कार्य करने के लिए उनका हार्दिक अभिनंदन किया गया. ऐसी जानकारी डेली न्यूज़ के उप संपादक सरफराज खान इन्होंने दी है. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.